लोकपाल विधेयकासाठी आजचा महत्त्वाचा दिवस, राज्यसभेचा प्रश्नोत्तराचा तास स्थगित करण्याचा भाजपचा प्रस्ताव, तर समाजवादी पक्षाच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष, शिवसेनेचा विरोध कायम। काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी लिहिलं अण्णा हजारेंना पत्र, म्हणाले देशाला सक्षम लोकपाल द्यायला आम्ही कटिबद्ध। नमस्कार, मी आरती कुलकर्णी। सकाळच्या बातम्यांमध्ये स्वागत आहे तुमचं। आजचा दिवस आहे तो विधेयकांचा। लोकपाल विधेयक आहे, जातीय हिंसा विरोधी विधेयक आहे आणि त्याचबरोबर राज्यामध्ये जादूटोणा विरोधी विधेयक सुद्धा आहे। या सगळ्या घडामोडी बघूया महत्त्वाच्या हेडलाईन्स। आम आदमी पार्टीचे नेते आज बैठक घेणार, आप सरकार बनवणार का याकडे सगळ्यांचं लक्ष, तर नायब राज्यपालांनी केली राष्ट्रपती राजवटीची शिफारस। जातीय हिंसा विरोधी विधेयक केंद्रीय मंत्रिमंडळानं केलं मंजूर, विधेयक आज संसदेमध्ये मांडणार, भाजप करणार कडाडून विरोध। आजचा दिवस ठरणार ऐतिहासिक, विरोधकांमध्ये फूट पडल्यानं जादूटोणा विरोधी विधेयक विधान परिषदेमध्ये मंजूर होण्याचा मार्ग मोकळा। स्वतंत्र विदर्भासाठी राजकीय पक्षांची सोयीनुसार आंदोलनं, विदर्भवासियांचा मात्र थंड प्रतिसाद। ठाण्यामध्ये सिनियर केजी मधल्या मुलावर लैंगिक अत्याचार, सरस्वती विद्यालयातल्या शिपायानंच केलं कृत्य।